अहो मी राजकारणावर बोलतो, पण जिथे गावामध्ये एकजूट आहे, सगळं गाव एकाच विचाराचं आहे, तेव्हा मी हिंदुत्वाला साथ देणाऱ्या काही नेत्यांची नावं घेतो, त्यांची कौतुकं करतो. पण ज्या गावामध्ये आपल्या हिंदूंमध्येच दोन गट आहे, त्या गावामध्ये मी राजकीय नेत्यांची नावं घेत नाही. जिथे सगळा हिंदूच समाज जमलाय, एका विचारानं जमलाय, तिथे मी मनमोकळं प्रबोधन करतो. पण घुलेवाडीत काय समस्या आहे हे मला कळलं होतं. मी फक्त हिंदुत्व सांगत होतो, हिंदू धर्मियांशी हिंदू म्हणून गप्पा मारत होतो, कीर्तन करत होतो. बरोबर तुम्ही लॉरेन्स बिश्नोई सारख्या व्यक्तीचं उदात्तीकरण देखील करतायत. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगताप हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. त्यांनी हिंदू धर्मियांना न्याय मिळावा म्हणून 1-2 सभांमध्ये काय 2-4 वाक्य वापरली. मुस्लिम धर्मीय काही गुंडांचे व्हिडिओज यायला लागले, धमक्यांचे, आणि मग मी त्या सभेमध्ये माझ्या हिंदू बांधवांचा उत्साह वाढवण्यासाठी जाहीरपणे सांगितलं की जागे व्हा, दाऊदचा काळ संपलेला आहे, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. म्हणजे एक हिंदू म्हणून, मी काय राजकारणी नेता नाही गोड गोड बोलायला, एक हिंदू म्हणून मला गुंडांना सुद्धा पर्याय द्यावा लागल. माझ्या हिंदू बांधवांचा काय मी आत्मविश्वास वाढलेला पाहिजे, डल नको, म्हणून मी गुंडांना पर्याय गुंड दिलाय. मी काय उदात्तीकरण करत नाही, पण गुंडाला पर्याय मी कोण देऊ? ज्ञानेश्वर महाराज देऊ. म्हणून मी ते नाव घेतलं वर्तमानातलं.